समुद्राच्या अगदी जवळ असलेले बँड्रा फोर्ट्स आणि उद्यान ही जागा फोटोशूट आणि वेळ घालवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही बँड्रा स्टेशनला उतरून बस पकडली आणि डायरेक्ट पॉईंटवर आलो. बसमधून उतरल्यानंतर पहिला ताजलँड हॉटेल दिसेल आणि त्यासमोरच हे गार्डन आहे. एंट्री पूर्णतः मोफत आहे. आतमध्ये आल्यानंतर पहिल्या डाव्या बाजूला नकाशा आहे. ते बघून आम्हाला या जागेवर कुठे काय आहे ते समजले. चालताना झाडाजवळ लक्ष गेले. सुंदर असा पोपट पिंजऱ्यात ठेवला होता. बँड्रा किल्ला आणि उद्यान या नावासोबत खूप जण फोटो पण काढत होते. आम्ही पण फोटो वगैरे काढले आणि किल्ल्याजवळ आलो. किल्ल्याचं अजूनही काम चालू होतं. येथे फोटो प्लाझा, सनसेट प्लाझा आणि रॅम्प असे वेगवेगळे स्पॉट्स आहेत. इथून बँड्रावरले सिलिंगचे अप्रतिम दृश्य असे दिसते. जर तुम्ही संध्याकाळी आल तर सूर्यास्ताचे विहंग दृश्य पाहायला मिळेल. खरंच हा क्षण अनुभवायलाच हवा. मित्रांनो, या गार्डनला लव्ह गार्डन म्हणूनही ओळखतात. येथे खूप लोक शांत वेळ घालवायला, फोटोशूट करायला आणि सुंदर व्ह्यू एन्जॉय करायला येतात. होय, बँड्रा फोर्ट आणि लव्ह गार्डन येथे छोटे मोठे इव्हेंट्स, म्युझिकल परफॉर्मन्स आणि कल्चर फेस्टिवल्स होत असतात. बँड्रा किल्ला आणि उद्यानामध्ये तुम्ही आलात काही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मराठी पेजला नक्की फॉलो करा.